खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. दर्शन भिंगेची चढाई आपल्याला बघायला मिळेल प्रीमियम ताडबगळे संघाच्या माध्यमातून. या पहिल्या चढाईमध्ये जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. शशी 7 स्टार गुरु अशी या संघाची ओळख आहे. धन्यवाद शशी सर, आपण एक चांगला संघ या ठिकाणी रसिकांच्या भेटीला घेऊन आलेला आहात. चढाई करता आता मात्र प्रत्युत्तर दे धीरज फैल मारे. हा वेग आहे निश्चितच उडता धीरज आपल्याला बघायला मिळेल. फ्लाइंग जेट, परंतु त्याला तितकंच कडवं जबाब देण्यासाठी कडवट प्रत्युत्तर देण्यासाठी राज जंगम देखील सज्ज असे हे विसरून चालला निघाला. आता मात्र या रायगड जिल्ह्याचा फ्लाइंग जेट म्हणून ज्याची ओळख आहे असा हा राज जंगम आपल्याला बघायला मिळतोय. बघा कितपत गुणांची लयलूट करतात. निश्चितच वैयक्तिक पहिली चढाई असेल. दर्शक क्रमांक 2 7 विरुद्ध 1 की डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगावरती घामाची धार की तापलेल्या भुरीचा मार आणि तरी कोणी ना घे माघार. असा हारजीतीचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे बेहतर. अरे चिडून असला तू जिंकशील तरी मनात तू हरशील. असा कबड्डीचा खेळ यावेळेस मात्र सर्व प्रकारे डिफरंट हाताने गुण टिपल्याचा दावा करतोय. पण निश्चितच राज जंगमला शिकार बनवतो. जबरदस्त खेळ प्रत्युत्तर दिला जाता मात्र जुन्या नॅशनल राज मोरे जर्सी क्रमांक 12 बुगा कितपत गुणांची लयलूट करतो. यावेळेस मात्र बॉर्डर ट्रॅगल साई पाटील जबरदस्त खेळ. का महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंनी मित्रांनो आपल्याला या खेळातून बघायला मिळतं. अक्षय जगदंबा या संघाला विनंती करतोय. रंगनाथ भाईकर यांना विनंती करतो की आपण त्वरित संपर्क साधायचा. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतं आणि आपल्याला पाहायला मिळतोय तर मैदान क्रमांक 1 वरचा हा लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच परंतु आपण त्या ठिकाणी चष्टांजवळ उभे आहात. कोणतीही त्या ठिकाणी सामन्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्या माध्यमातून होता कामा नये. जागेवर बसा आणि जर आमचे आयोजक त्या ठिकाणी आले तर मात्र आपल्याला सामने पाहता येणार नाहीत. अलंकार आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे प्रत्येक कबड्डी रसिकांसाठी या ठिकाणी पाहायला मिळतो. जर्सी नंबर या ठिकाणी काढण्यासाठी पाहायला मिळतो. तो कोल्हापूरचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतो की जो अंतिम फेरीमध्ये आपला सुंदर असा सर्वांगात सुंदर खेळ पाहायला मिळतो. बॅरिगेट्सवर भार दिला रसिक वर्गाने. त्या ठिकाणी गोंधळ संघाच्या पाठीमागे बॅरिगेट्सवर आपण भार दिला. सहकार्य करा, कोणी बॅरिगेट्सवर भार देऊ नका विनंती असेल. सौरभ पगारे आज काय या स्पर्धेमध्ये काय रणनीती असेल चढाई करत आता पुन्हा आपल्याला बघायला मिळतो. 6 नंबर जर्सीमध्ये प्रीमियम संघाच्या माध्यमातून 7च एक समीकरण असेल बोनस परंतु जर प्रयत्न झाला तर मात्र मैदानाची की 4 बाज की नजर और साई स्पर्धेच्या निमित्तानं दोघांची कशी लढत दोघांना हे टच करण्याचा प्रयत्न नक्कीच गुण प्राप्त होईल. तो म्हणजे रामचंद्र देणगी प्राप्त होते. रामचंद्र आगरी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते आणि या ठिकाणी 1 लोणाचा भोग्या. अनुभव पणाला लावावा लागेल. शशांक पाटील आपल्याला नक्कीच आता मात्र 0 असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करत टाळ देऊया संघाला. परंतु या ठिकाणी कोणतेही निदान रेषेवर खेळ पाहायला मिळतो. तो म्हणजे या ठिकाणी एक एंट्री सांगता नक्कीच होईल. परंतु सांगतो अलंकार की आज या स्पर्धेच्या निमित्तानं एक ना अनेक असे खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाले. त्यासाठी येतोय तो म्हणजे नक्की रायगडचं भूषण जर्सी नंबर 10 दर्शन भिंगे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की चुकले आयुष्याचे गणित पण मन अजून चुकलं नाही. आली जरी लाख वादळे माघार मी घेणार नाही. सांगेल त्यांना मी अजून हवं नाही. कारण शर्यत अजून संपलेली नाही. तर मी अजून जिंकलो नाही. जोपर्यंत शर्यत संपत नाहीये
तोपर्यंत मी जोपर्यंत मात्र संपू देऊ नका मित्रांनो. सौरभ पगारे आता मात्र चढाई करताय. जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने वाऱ्यासारखा वेग धारण करून उंचीचा खेळाडू वारंवार लाथेने गुण करण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. परंतु यावेळेस अजून देखील गुणांचं खातं उघडले नाही प्रीमियम दान वगैरे. मित्रांनो काहीतरी करून दाखवावं लागेल या मैदानामध्ये. जर विजेते पदाला व्यवस्थित घालायचे असेल तर मात्र यशस्वीतेचा हंकार या मातीमध्ये रोवावा लागेल. चढाई करतात मात्र राज्यगम बघा किती प्रयत्न करतात. खरोखर दोन्ही दर्जेदार खेळ या ठिकाणी खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. अनुचनी साईची सोडी या ठिकाणी मैदानामध्ये मध्यमश्रेणीची भिंत बसवते. चढाई करतात मात्र हा जर्सी क्रमांक 3 यावर मोठी जबाबदारी असते. लाईन 0 असा गडफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी या संघाच्या समोर मोठा आव्हान असणार आहे. या ठिकाणी नक्कीच क्षेत्रफळ भेटायचा अर्थात नंबर जर्सी नंबर 3 ला आणि या ठिकाणी काय प्राप्त होईल अर्थातच या ठिकाणी एकदम याच्या टीमला. त्यामुळे नक्कीच जर्सीमध्ये मैदानामध्ये ही चढाई यावर काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायला मिळेल. परंतु करतोय दर्शन भिंगे सक्सेसफुल राहील. प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा सौरभ. आता मात्र सुरुवात झाली आहे. रणशिंग फुंकलं जात आहे प्रीमियम तार वगैरे संघाच्या माध्यमातून. येतो बस शाकी दोस्त पिक्चर अभी बाकी आहे. आता मात्र खऱ्या अर्थाने सामन्याला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. बघा मित्रांनी म्हटलं आता सामन्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. रसिकांच्या टाळ्यांना आता मात्र उधाण येईल इतकं मात्र निश्चितच आहे. जबरदस्त सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याला अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय संघर्षपूर्ण मॅच मैदानामध्ये खेळली जाते अर्थातच या ठिकाणी आणि एक हुलकावणी देत आपली चढाईची सांगता करताना अलंकार चढाई आता मात्र धीरज बैल म्हणून निश्चितच या रायगडच्या मातीमध्ये तयार झालेला खेळाडू कुणाची लढत करेल. निश्चित आता मात्र थर्ड गोल खेळण्याचा प्रयत्न करेल. तो म्हणजे शशी सेवेचा मुरुडा संघ. परंतु माघारी परतला त्याला प्रत्युत्तर देईल पुन्हा दर्शन भिंगे. एक जबरदस्त वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतो दर्शनच्या माध्यमातून. 4 एक समीकरण असेल. बघा कितपत प्रयत्न करतो खोलवर चढायचा मानस मनोरा डोळ्यासमोर ठेवून यावेळेस मात्र डायव लगावली जाते. जबरदस्त प्रकार दर्शन भिंगे मैदानाच्या बाहेर. मात्र धीरज बैल मारे वारंवार रेड करतोय आणि वारंवार स्वतःला सिद्ध करतोय. अध्यक्ष यांच्याकडे यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतोय आयोजकांना की त्यांचं सत्कार या ठिकाणी यथोचित करावं. तत्पूर्वी या ठिकाणी देणगी प्राप्त होते. रामचंद्र आगरी यांच्याकडे 501 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. तर आपण या ठिकाणी सत्कार करतो. अर्थातच स्वप्नील बिराडी या व्यक्तिमत्वाचं ते खरोखर सामाजिक तर मॅच खरोखर इन ऑन आहे. 10-4 असं घडफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच प्रयत्न करावे लागेल म्हणजे राज जगमच्या टीमसाठी. आणि या ठिकाणी नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय मैदान रेषेवर खेळ पाहायला मिळतोय. त्यामुळे एक खरोखरच सर्वांनाच अनपेक्षित ही चढाई या ठिकाणी आणखी चढाईची सांगता लोकांना पाहायला मिळते. आणि राज जंगम मैदानामध्ये इन होते ज्यानं रायगडचं प्रतिनिधित्व केलंय. आत्ताच झालेल्या कबड्डी स्पर्धांमध्ये त्याने रायगड
महाराष्ट्रामध्ये तिथे क्रमांक प्राप्त करून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असा राज जंगम मैदानामध्ये पाहिला होता. तो एंट्री झाली करत माघारी परतलाय. तर या ठिकाणी देणगी प्राप्त होते. ठीक आहे, यांच्याकडून 201 रुपयाची देणगी प्राप्त होणे मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. हे मैदान आहे आणि मैदानाभोवती जे अतिशय विद्युत रोषणाई आहे ते आपल्या माध्यमातून आपण पाहतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते नवनाथ नागते यांच्या माध्यमातून झालंय. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. धन्यवाद सर. आपल्यापासून अशीच सेवा पुढे व्हावी अशी विनंती मी गावठीची प्रार्थना करतो. असताना तब्बल 7 रुपयाच्या पाठीशी नक्कीच आपल्यासाठी दिलं जाईल. तो म्हणजे राकेश तांबडे सोपी बुलाडी यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. सोपी केळेश्वर उर्फ बाळा आपण व्यासपीठावर स्थानपत आहात. आपल्या या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. विनंती असेल आपण समोर यायचं. सोपी केळेश्वर देवेगडमध्ये एक नामवंत असं व्यक्तिमत्व त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं राज जंगम मैदानाचं पालन होते. अलंकार आता मात्र मध्यंतरापर्यंतचा खेळ संपूर्ण उत्तम अर्थामध्ये आपण वळत आहोत. उत्तम अर्थामध्ये बघूया कोणता खेळाडू सर्वप्रथम पहिला जिंकतोय. लकी पॉइंटर म्हणून समजलं असेल. आता मात्र संधी दिली जाते साई पाटीलला. एक जबरदस्त आणि आघाडीचा चढाई भावना साईकडे पाहिलं जातं. मध्य रसिकाची भिंत म्हणून आज या ठिकाणी शशी सेवेस्तार संघाच्या माध्यमातून काही बजावतोय. इतकाच राज मोरेकडे लक्ष द्यायचं आहे. कॉर्नर आहे ज्यानं नक्कीच रायगडचं प्रतिनिधित्व केलंय असा खेळाडू चढाईसाठी पाहायला मिळते. टाळ्याच्या गजरात सांगड करूया की राज मोरे ते इंटू कार्यक्रम माघारी परतलाय. वाईड आहे मात्र तिसरी चढाई करता हा 3 नंबरचा खेळ बघूया कितपत प्रयत्न करतोय. मोठा प्रयत्न झाला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. परंतु यावेळी क्षेत्ररक्षक पूर्णतः तैनात असेल. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. हा 3 नंबरचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. आता मात्र संधी दिली जाते. संधी मिळते. नयन हिंद्रे एक उदयनमुख खेळाडू असेल. रायझिंग स्टार ऑफ रायगड आपल्याला बघायला मिळेल नयन हिंद्रेच्या माध्यमातून. थर्ड राईड तिसरी चढाई दुवाडा बघूया कितपत वेग या ठिकाणी मैदानामध्ये लावतोय. समोर वैभव मोरे असेल. काय मित्रांनो बघा जर शरीर पाहिली तर 50-55 किलो परंतु मोठमोठ्या खेळाडूंना थांबवण्याचं सामर्थ्य त्या वैभव मोरेमध्ये एकदा जोरदार काय होऊन जाऊ वैभव साठी आपल्याला बघायला मिळतो वैभवच्या माध्यमातून. आता मात्र जीवनदान मिळालंय निश्चितच सौरभला. सौरभ मैदानामध्ये येतो ही धोक्याची घंटा तर नाही आहे. त्या ठिकाणी मी आदरणीय वाणी सर आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं. आपल्या देखील आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. वाणी सरांना विनंती असेल आपण यायचं. आमच्या या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय रमेश रोडकर यांच्या शुभाशयाकडून आदरणीय वाणी सरांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. लागला जरा वाटला. अरे मारा रे. आदरणीय वीरेंद्र वाणी म्हणून या नावाने प्रसिद्ध आहेत. आदरणीय गुरुवाणी सरांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. 2 कापोलचे खेळतात. हा कापोलतो चढाई करता मात्र पुन्हा एकदा सौरभ बघा किती गुणाची लढत करतात. प्रीमियम तालुका संघाचा मात्र तैनात असेल. जर सौरभने डिक्लेअर केली तर मात्र जेरबंद होईल. बघूया किती प्रयत्न करतो सौरभ. यावेळेस मात्र संयम सुटलाय. चढाई करता आता मात्र रेडसाठी दर्शन भिंगे
ग्रीन टॉफी भेटली 6 आणि 13 7 गुणांची आघाडी मात्र या ठिकाणी कायम ठेवली जाते वारंवार शशी सेनेचा संघाच्या माध्यमातून चढाई करता धीरज स्टार कुठली सचिन 5 समीकरण असेल खोलवर चढायचा मानस ठेवावा लागेल परंतु माघारी परत त्याचा इराद्याची चढाई धीरज बद्दल बोलत झालं तर नक्कीच यांची कबड्डी स्पर्धा गाजवली होती. मागच्या वर्षी रमेश घरत आपण आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये धीरज बैल मारे हा नाव नक्कीच आपल्या आठवणीत बसेल. आणि बोनस फर्स्ट पॉइंट नक्कीच दिलं जाईल. 13-8 असा बोनस फलक आहे. शेवटची 5 मिनिटे आणि 5 गुणांची आघाडी या ठिकाणी असेल ते अर्थातच शशी सेनेचा संघाकडे पुन्हा एकदा आघाडी वाढते. 3 गुणांची कामगिरी करतो सौरभ पगारे आणि निश्चितच या ठिकाणी आघाडी होती 8 गुणांची. आता मात्र 8-16 ही रेस सक्सेसफुल झाली नाहीये मित्रांनो. सक्सेसफुल झालाय सौरभ पगारेचा संघ. आता मात्र चमत्काराचा आपल्याला वाचवू शकतो. तो चमत्कार करेल का दर्शन धिंगे. मोठा प्रयत्न करावा लागेल परंतु यावेळेस ऍडव्हान्स सायकल यशस्वी ठरलाय. दर्शन प्रत्युत्तर देईल. धीरज बैल धीरज बैरे मारे आपला कर्जतचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगली चढाई करण्याचा प्रयत्न म्हणत आहे नक्कीच त्याच्या मनामध्ये असणार आहे. परंतु आपल्याकडे अशावी 7 गुणांची आघाडी नक्कीच या ठिकाणी तो एक संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळेल. धीरज बैरे शेवटची 4 मिनिटं असेल. 7 गुणांची आघाडी असून देखील कारण स्थानिक संघ आहे प्रीमियम तणाव घेत जिल्ह्यातील संघ चढाई करतात. मात्र दर्शन भिंगे 10 नंबरचा खेळाडू दर्शन भिंगे याच्यावर मोठी जबाबदारी असेल की या ठिकाणी गुणांची नाही तर मल्टीप्लेयर गुणांची गरज असणार आहे. सुपर डुपर रेटची गरज असणार आहे. परंतु या ठिकाणी जितका दमदार संघ आहे तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न करतोय परंतु अपेक्षा ठरतोय. ज्यानं खरोखरच अंतिम फेरीचा सामना गाजवला चढाई करतात मात्र साई पाटील 4-5 असेल त्याच्याकरिता. लीड घेतली का आपण दादा येईल सक्सेसफुल bonus. थर्ड रेड तिसरी चढाई 10-16 चढाई करता सौरभ. आता मात्र जर डावात फसला राज जंगम तर मात्र रसिक वर्ग नाराज होईल. बघा किती प्रयत्न करतो थोडा बिंदुरकर सौरभ जातो मैदानाच्या बाहेर. चढाई करता पुन्हा एकदा दर्शन भिंगे. 5 गुणांचा फरक असून देखील बाकी असेल. किती प्रयत्न करतोय प्लॅनिंगचा खेळ खेळावा लागेल. प्रीमियम तार वागळे जर या मैदानामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल. शेवटची 2 मिनिटं 6 गुणांची आघाडी असून देखील बाकी. वेळ काढून थोडासा विलंब केला जातोय धीरज बैलगाडीच्या माध्यमातून. 17-11-17 दादा कोल्हापूरचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. हे दादा वाघवाडे हा नक्कीच रायगडचा खेळाडू आहे. कर्जतचा खेळाडू आहे. पण भांड्या या वाढवून ठिकाणी एक गुण प्राप्त करतो तो म्हणजे राज जंगम. राज जंगम एक खरोखर सांगतो की ज्यानं पुढचा क्रमांक पटवण्यात जी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली त्याने रायगड नक्कीच स्थान प्राप्त झाले. त्यामध्ये महत्वाचा केंद्र बिंदू असणारा राज जंगम या ठिकाणी पाहायला मिळतो. जर्सी नंबर 2 या ठिकाणी पाहायला मिळतो.
त्यामुळे नक्कीच ही स्पर्धा एक रोमांचक ठिकाणी शेवटचा मिनिट आहे आणि 5 गुणांची फारकत आहे. राजजंगात सुपर डुपर रेड करावी लागेल, त्या 5 जणांना बाद करावं लागेल, तरच आपण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व नक्कीच राखू शकता. राजजंगम खरोखर सुंदर चढाई या करताना पाहायला पाहिजे. प्रोटेक्शनाचा प्रतिभाग या ठिकाणी राजजंगम मध्यरक्षक आहे, खरोखरच मध्यरक्षक आहे. त्याकडे लक्ष द्या की त्याला खरोखर कोल्हापूरसाठी फार महत्वाची गुणसंख्या प्राप्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू आणि त्याही पेक्षा जो सौरभ नावाचा खेळाडू आहे त्याकडे सुद्धा लक्ष द्या की तो हरियाणावाला वाटतोय पण तो आहे कोल्हापूरचा आणि हा सामना संपलाय. खरोखर सुंदर